वास्तुशास्त्रानुसार अनेक उपाय सांगण्यात आलेले आहेत की ज्याद्वारे तुम्ही तुमच्या सर्व अडचणी दूर करू शकता. वास्तूनुसार कोणतेही काम करण्यापूर्वी दिशानिर्देशांवर विशेष लक्ष दिले गेले पाहिजे. वस्तूंना योग्य दिशेने ठेवणे हे देखील तितकेच महत्त्वाचे मानले जाते. जर या सर्व गोष्टींची काळजी घेतली नाही तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकते आणि आपल्याला आर्थिक नुकसान होऊ शकते किंवा आपले आरोग्य ढासळू शकते, आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हालाही तुमच्या घरात या सगळ्या गोष्टी नको असतील तर आजच जाणून घ्या की वास्तूनुसार आपण कोणत्या गोष्टी घरापासून दूर ठेवाव्यात किंवा घरातून काढून टाकाव्यात, ज्यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घेता येईल. तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे, काटेरी झाड घरापासून दूर ठेवावे. आपल्याला अनेकांना घरात किंवा घराच्या अंगणात काटेरी झाडे, फुलांची काटेरी झाडे किंवा वेगवेगळी काटेरी झाडे लावण्यास आवडते, परंतु असे काटेरी झाड घरासमोर किंवा घराच्या अगदी जवळ लावणे अशुभ मानले जाते. त्यातल्या त्यात तुळशीच्या रोपाजवळ कधीही काटेरी झाड ठेवू नये. असे म्हणतात की असे केल्याने काटेरी झाडापासून राहू आणि शनीच्या प्रभावांना आपल्याला सामोरे जावे लागू शकते. पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात एकापेक्षा जास्त झाडू ठेवू नका. घरात एकापेक्षा जास्त झाडू ठेवू नये असे म्हटले जाते, कारण झाडू हे महालक्ष्मी आणि शुक्राचे प्रतीक मानले जाते. त्याचबरोबर झाडू घरात लपवून ठेवावा, तो सहजासहजी कोणाला दिसू नये असेही म्हटले जाते. संध्याकाळी झाडू मारू नये किंवा कचरा बाहेर काढू नये, कारण झाडू ही लक्ष्मी असते आणि संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते. अशावेळी आपण कचरा बाहेर काढू नये असेही म्हटले जाते. असे केल्याने तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तिसरं म्हणजे रद्दी किंवा तुटलेल्या वस्तू घरातून दूर ठेवा. ज्या घरात रद्दी पडून असते त्या घरात आर्थिक समस्या नेहमीच राहतात. घरात कचरा साचू देऊ नये, घराची स्वच्छता वेळोवेळी करावी, घरातले जाळे काढावेत, कारण घरातल्या अस्वच्छतेने किंवा घरातील जाळ्यांने आर्थिक स्थितीवर परिणाम करण्याची शक्यता अजूनच बळावते. याचबरोबर घरात खराब घड्याळ, बिघडलेले घड्याळ, तुटलेली काच, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू, गंजलेले लोखंड, पावसात भिजलेले लाकूड असेल तर ते लवकरात लवकर घराच्या बाहेर काढावे. याने नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याचे प्रमाण वाढले जाते. याचबरोबर आपल्या घरातील कोणताही दरवाजा उघडताना किंवा बंद करताना कर्कर असा आवाज येत असेल तर तो लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यावा. जर एखादा दरवाजा जमिनीवर घासला जात असेल तर तोही दुरुस्त करून घ्यावा, अन्यथा आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते असे म्हटले आहे. याचबरोबर शेवटचा एक आपण वस्तू बघणार आहोत ते म्हणजे फाटके कपडे. फाटक्या कपड्यांवरून देखील आपल्याला आर्थिक संकट येऊ शकते. आजच्या फॅशनेबल जमान्यात तर लोकांनी फाटलेली जीन्स घालण्याची आवड निर्माण केली आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. फाटलेले कपडे नेसल्याने शुक्र नाश पावतो आणि आर्थिक समस्या निर्माण होतात. एक वेळ आपले कपडे जुने असतील तरी चालतील, परंतु ते नेहमी स्वच्छ असावेत, नीटनेटके असावेत. फाटलेले अस्वच्छ कपडे कधीही घालू नयेत. धन्यवाद.